मित्रांनो आज संडे आहे तर आज आम्ही बनवणार आहे टमाटरची साच। बघूया रेसिपी टमाटरची साची कशी असणार आहे आणि फॉलो करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि अशीच नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग बघूया आपण टमाटरची सार कसं बनवूया। इथे एक कांदा घेतलेला आहे आणि सुका खोबरा घेतलेला आहे। कांद्याला चांगला चिरून घ्यायचा आणि कांदा चिरून झाल्याच्या नंतर त्याला तवामध्ये भाजून घ्यायचा। भाजून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बनवून घ्यायचं। त्यानंतर मित्रांनो आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यावर ठेवूया तवा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा आणि सुका खोबरं भाजून घेऊया आणि चांगलं लाल होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं मित्रांनो आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे प्रॉपर ते भाजून होतं। भाजून झाल्याच्या नंतर इथे मी टमाटर घेतले 4-5 बघा 4-5 टमाटर आहे आपल्याकडे। त्या टमाटरला चांगलं धुवून घ्यायचा पाणीमध्ये। हे बघा धुवून झाल्याच्या नंतर त्याला 5 मिनिटं ठेवायचं थंड पाण्यामध्ये। थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर इथे आपला कांदा आणि मित्रांनो त्यामध्ये 4-5 आपण लसूण पण ॲड करूया आणि ॲड करून झाल्याच्या नंतर इथे लसूण पण व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे त्याला प्रॉपर मसाला आपल्याला करता येईल। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त प्रॉपर लाल झालेला आहे। तर आपण ह्याला आता काढून ठेवूया। तर मित्रांनो इथे आपण 4-5 टमाटर घेतलेले आहे ते गरम पाणीमध्ये शिजून घेऊया। तर शिजेपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊया मित्रांनो आता। तर मित्रांनो इथे आता आपण कढीपत्ता घेतलेला आहे 4-5 आणि त्यानंतर आपण जे मसाला भाजलेले ते मसाला इथे ॲड करायचा। ते ॲड झाल्याच्या नंतर आपण इथे जिरा आणि लाल मिरची आपण इथे ॲड करून घेऊया। तुम्ही बघू शकता धनिया आणि जिरा आणि लॉंग आहे याच्यामध्ये ते ॲड करून घेऊया व्यवस्थित आणि मिक्सरमध्ये त्याला पिसून घेऊया। आता मग मिक्सरमध्ये आपण पिसून घ्या। तर मिक्सरमध्ये पिसून झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही मसाला बघू शकता किती व्यवस्थित मसाला हे पिसून झालेला आहे। तुम्ही बघू शकता ते बघा। तर मसाला पिसून झाल्याच्या नंतर मित्रांनो आपण हे ठेवलेलं बघा उकळ आलंय म्हणजे आपला टमाटर व्यवस्थित बॉईल झालेला आहे। तर त्याला आपण आता काढून घेऊया। ते काढून झाल्याच्या नंतर इथे आपण एक टोप घेऊया। त्या टोपेमध्ये तेल ॲड करूया। तेल ॲड करून आता आपण याच्यात मित्रांनो म्हणजे 2 चम्मच ॲड करायचं तेल। तर तेल ॲड करून झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे कढीपत्ता ॲड करूया 4-5। त्यानंतर आपला जे मसाला पिसला होता ते मसाला आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया व्यवस्थित म्हणजे पूर्ण असे थोडं लाल होईपर्यंत फ्राय करायचं। बघा आता ह्याला मस्तपैकी असं हलवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतं। तर त्यापर्यंत आपण मस्त तर मित्रांनो इथे घरगुती मसाला, हळदी, धनिया पावडर, चवीनुसार मीठ आपण इथे ॲड करून घेऊया। ते ॲड करून झाल्याच्या नंतर मित्रांनो त्याला मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया त्या मसाल्याला। तर मिक्स करून घेणं म्हणजे पूर्ण व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं त्या मसाल्याला। तर बघा मित्रांनो इथे आपला मसाला भाजून झाला आहे। तर त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया। पाणी ॲड म्हणजे पूर्ण असं जास्त नाही ॲड करायचं, थोडंसं कमी ॲड करायचं म्हणजे 1 ग्लास पाणी त्यामध्ये ॲड करायचं। तर त्याला थोडं 5 मिनटं ठेवायचं वाफामध्ये। तर बघा किती वाफ निघते आता। तर त्यानंतर आपण त्याला उकळेपर्यंत थांबायचं। तर उकळ येतात आहे बघा तुम्ही बघू शकता त्याला थोडं उकळ यायला लागलं। त्यानंतर त्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं मित्रांनो। तर आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया
थोडंसं पाणी ॲड केलं. त्यानंतर त्यामध्ये आपण ऑलरेडी टमाटरचं सार म्हणजे टमाटर टाकलेलं आहे. तर आपला तयार झालं आहे टमाटरचं सार, तुम्ही बघू शकता. त्याला 5 मिनटं ठेवायचं, त्यानंतर त्याला गॅस बंद करायचा. मग झाला आपला टमाटरचा सार. तर मित्रांनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांलोकांना किंवा मैत्रीण लोकांना. आणि अजून व्हिडिओ येण्यासाठी मला फॉलो करून ठेवा. भेटूया आपण एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.